तर जयश्राम फलटणकर कशी झाली 2026 मधली आपल्या फलटणमधली श्रीरामनवमीची शोभायात्रा। तरी या रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये आपण छोटीशी सेवा म्हणून श्रीरामदूत सेवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत थंडगार सरबत वितरण करण्याचे आयोजित केले होते। जय श्रीराम। रामरायाने सेवा करण्याची संधी दिली, आम्ही तर केवळ माध्यम होतो। रामनवमीच्या या पवित्र दिवशी सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य नसून प्रभू श्रीरामाची मोठी कृपा आहे। आपण यामध्ये 2 प्रकारचे सरबत ठेवले होते, त्यामध्ये एक कोकम सरबत आणि दुसरा सरबत म्हणजे रसना होता। बाली की जय, बाली की जय। तर कशी वाटली तुम्हाला फलटणमधली रामनवमीची शोभायात्रा आणि त्यामध्ये असलेली छोटीशी सरबत सेवा? कमेंट करून नक्की सांगा। जय श्रीराम।
आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.